हाय, वेलकम बॅक टू अवर चॅनल। तर आज आपण कुठे चाललो आहोत तर चंद्रपूरमधील जे अंचलेश्वर महादेव मंदिर आहे त्या मंदिरात चाललेलो आहोत। तर ते मंदिर कुठे आहे तर चंद्रपूरमधील जो गोंड किल्ला आहे त्या गोंड किल्ल्याच्याच बाजूला हे महादेवाचं मंदिर आहे। तुम्हाला हे जे समोर दिसणारी जो दरवाजा दिसतात असे 4 दरवाजे एकूण तिथं चंद्रपूरला आहेत। तर सुरुवातीला आम्ही मंदिरात जाण्याच्या आधी महादेवांच्या मंदिरासाठी मग जे लागणार फूल नारळ हे सर्व आम्ही घेतलं आणि आम्ही मंदिरात जाण्यासाठी निघालो। हे जे मंदिर आहे हे मंदिर चंद्रपूर शहरामध्ये जे आत्ता वसलेलं आहे ते 500 वर्षापूर्वी तेथे घनदाट जंगल होते। त्या जंगलामध्ये गोंड राजाची सत्ता होती। तेव्हा त्यावेळी त्याचा जो राजा होता त्या राजाचं नाव होतं बल्हार शाह, तिथे गादीवर होता। त्या राजाच्या शरीरावर अनेक जखमा होत्या। तेव्हा तो एका दिवशी त्या जंगलामध्ये असा शिकारीला गेला असताना त्या मंदिराच्या बाजूला एक नदी वाहते, त्या नदीचं नाव आहे झरपट नदी। त्या नदीच्या परिसरात आला आणि तेथे त्याला पाण्याने भरलेले कुंड दिसले। मग त्या राजाने त्या कुंडातील पाणी पिले आणि ते चेहऱ्यालाही त्याने पाणी लावले। त्यानंतर मग तो संध्याकाळी आपल्या महालात गेला। मग महालात गेल्यानंतर त्या राणीने राजाला पाहिले तर राजाच्या चेहऱ्यावरील आणि अंगावरील ज्या जखमा होत्या त्या बऱ्या झाल्या होत्या। राजा राणी दोघंही त्या कुंडामध्ये गेले, तिथे स्नान वगैरे केले आणि ते केल्याने राजाच्या शरीरावरती सगळ्या जखमा बऱ्या झाल्या आणि राजा एकदम बरा झाला। त्यानंतर त्या तिथले जे कुंड आहे त्या पाण्यामध्ये काहीतरी चमत्कारिक गुण आहेत हे राजा राणीने हेरले आणि तेथील जंगल त्यांनी साफ करून घेतले। ते साफ करून घेतल्यानंतर त्या राणी शिवभक्त असल्यामुळे तिने राजाला सांगून तेथेच त्या ठिकाणी तिने काय केलं, एक छोटंसं शिवमंदिर बांधून घेतलं। त्यानंतर राणी हिराई यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार व नूतनीकरण केले। आजचे अंचलेश्वर मंदिराचे बांधकाम राणी हिराईच्या काळातील आहे। या मंदिराचा गाभा 5 ते 6 फूट खोल असून गाभाऱ्यात वैशिष्ट्यपूर्ण शिवपिंड आहे। ही शिवपिंडी म्हणजे या गर्भगृहातील नैसर्गिक जलकुंड आहे। या पिंडीच्या आत जिवंत झरा असून त्यात पाणी वाहत असते। तर मग आजचा व्लॉग तुम्हाला जर आवडला तर नक्की मला कमेंट करून सांगा। तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।